नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. स्मशानभूमीच्या जागेवर अन्य अतिक्रमणधारकांना जागा देऊ नये, वीर शैव लिंगायत गवळी समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. धुळे शहरातील स्मशानभूमीच्या जागेवर अन्य अतिक्रमणधारकांना जागा देऊ नये अशी मागणी वीर शैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीने करण्यात आलेली आहे. दरम्यान या संदर्भात समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत स्मशानभूमीची जागा सुरक्षित ठेवण्याची मागणी केली. संबंधित जागा ही समाजाच्या अंत्यसंस्कारासाठी राखीव असून त्या ठिकाणी अन्य अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन अथवा जागा वाटप करण्यात समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील. तसेच भविष्यात अंत्यविधीसाठी जागेची मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद केलेले आहे. दरम्यान यावेळी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन स्मशानभूमीवरील अतिक्रमण रोखावे व जागेचा मूळ उद्देश कायम ठेवावा अशी मागणी समाज बांधवांनी केली. यावेळी निवेदन देण्यासाठी वीर शैव लिंगायत गवळी समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चितोड गावला स्मशानभूमी आमची गवळी समाजाची आहे. तिथं आयुक्तांनी असं कळलं, आम्हाला तर काही माहिती नव्हतं. आम्हाला कळलं की त्यांनी तिथं अतिक्रमचं बुलडं आलं, जेसीबी आला. तर आम्ही जेसीबीला हटवायला गेलो तर जेसीबीवाला म्हणतं की आयुक्तांनी जेसीबी पाठवला आहे. आयुक्तांनी जेसीबी पाठवला तर आम्ही मग जेसीबीला थांबवण्याची कोशिश केली तर जेसीबीवाल्यांनी थांबवलं नाही. तर आमचे तिथं मूर्ती वगैरे ते जेसीबीने प्रेत बाहेर निघून गेलं आहे. आमच्या भावना दुखावल्या आहे. तर मग आम्ही धर्मयुद्ध आमदारकडे चालल्या गेलो की बा तुमला बी निवेदन द्यायचं. तर धर्मयुद्धाचं आमदारचं म्हणणं झालं 3 महिन्याकरता मामला ते टाकायचं आहे. आणि म्हणलं मग आमचा उतारा, आमच्याकडे कागद आहे, आमच्याकडे उतारा आहे, असं आहे 7-12 उतारा आहे काय. तर तुमचं 3 महिन्याचं काय करायचं आम्हाला. आता अख्खं गाव पडलं. आमचे प्रेत कुठं जायचे. आमची वस्ती वाढली आहे तिथं काय. वस्ती वाढली, हे वाढलं आणि तुमचं धर्मयुद्ध म्हणायचं नाही. आमची जागेवर तुम्ही अतिक्रम नगरपालिकेला करायला लावायचं का. आणि तुमचं तर तुम्ही तर आमदार आहे, तुम्ही तर हे काय सांगायचं आम्हाला. आमदार असताना बी काय आमदारकर आम्ही आमची मंडळी पंचमंडळी गेली, आमचा अपमान सारखं केलं त्यांनी. आमचा अपमान केला अक्षरशः सांगतोय. आमच्याशी पूर्ण बात करता नाही, काय करता. मी तर एक दिवस बी थांबणार नाही. आम्ही जान जाईन पण आमचं आम्ही सोडणार नाही त्यांना. किती बी केलं तरी आम्ही ते करणार म्हणजे करणार नाही. आमच्यावाली आई बहिणी तिथं रडत बसल्या. ते निघलं तर यांना काही परवा बी नाही. त्या प्रेतचं त्यांच्या उलगाडं त्यांनी तर आमचं तर आसू पुसलं बी नाही त्यांनी. ते आमच्यावाला तिथं प्रेत भरलेलं त्यांनी आसू सगळं पुसण्याची कोशिश नाही केली. उलटं उत्तर दिलं की 3 महिन्याकरता आम्ही करतोय. 3 महिन्यात कोणतं इच्छा. 3 महिन्यात बिल्डिंग उभा करणार आणि 3 महिन्यात पाडणार का तुम्ही बिल्डिंग. आणि मग आमचं प्रेत जाळणार ठेवणार का तिथं. बुजवायचं तेव्हा बुजवायचं का आमचं परत 3 महिन्यांनी. जो कोणचा न्याय आहे आणि ते बी आमदार साहेब बोलतंय आम्हाला असं.